करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं। हिमांशु भुईर आपणास विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये या। सन्माननीय धाया गणपत पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं। श्री गणेश सन्मान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा याच्या वतीनं लोकप्रिय नेते राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस चषक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान करत आहोत। तदनंतर आपण पाहतोय धाया गणपत पाटील यांचं या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभागमन आहे। सन्मान्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय धाया गणपत पाटील यांचा होणारा सन्मान। चलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून नेक्स्ट मॅचच्या दिशेनं आपण पाहतोय कुंडेगाव विपक्ष कोटनाका या दोन बलाढ्य संघांमध्ये होणारी लढत। पहिलं षटक मार्गस आहे आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाजात प्रेम कुंडेगाव घरचा संघ आणि एका बाजूला खरं तर आणखीन एक जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवं निशान खांद्यावर लिहिलं पेललं ते राजा शंभू छत्रपती या महाराष्ट्राच्या तिन्ही वारस पुत्रांना आपण शतश नमन करून श्री गणेश सन्मान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा आयोजित काँग्रेस चषकामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय। सेकंड मॅच मध्ये आपण या ठिकाणी आहोत। दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय कोटनाका विपक्ष यजमान घरच्या मैदानावर कुंडेगावचा संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला बघायला मिळेल। गोलंदाजी आहे सुरुवातीला नाणेफेक जिंकल्यानंतर प्रेम पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय। प्रेमचा पुढचा बॉल खुलवट टप्प्याचा बॉल स्ट्रेट टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न शॉट मिडाटच्या दिशेनं त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे आणि गोलंदाजासाठी या ठिकाणी बक्षीस असणारे नंदकुमारजी चोगले यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल। चांगली गोलंदाजी केली आहे प्रेमनं। आपण जर पाहिलं सातत्यानं कुंडेगाव संघाकडून प्रमुख गोलंदाज म्हणून प्रेमला आपण पाहिलंय। डावा उजवं कॉम्बिनेशन असताना घरच्या मैदानावर थोडासा असणारा अनुभव त्याचा फायदा प्रेम या ठिकाणी नक्की उचलतोय। यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न पॉइंट मधून आउटफील्ड फास्ट आहे चेंडू चालला वेगानं सीमा रेषेच्या दिशेनं अडवला जातोय। काय जबरदस्त डेडिकेशन बघायला मिळालंय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय। सामने जिंकायचे ना तर चौकार षटकार आणि विकेटला साथ हवी असते क्षेत्ररक्षणाची। आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं। धावा अडवल्या गेल्यात आणि धावा अडवून या ठिकाणी संघासाठी योगदान दिलंय या क्षेत्ररक्षकानं। पहिलं षटक संपलं मित्रांनो। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली
तर 5 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आपण पाहतोय नंदकुमारजी चोगले यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये तथा कुंडेगाव ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष प्रमोदजी पाटील यांच्याकडून देखील 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. विकेट ज्यांना मिळतील त्यांना कमीत कमी प्रत्येक विकेट मागे 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी नक्की मिळेल. छोटेखानी आपण बऱ्याच स्पर्धा या मैदानावर पाहिल्या आहेत. प्रजनी क्रिकेट स्पर्धा कुंडेगाव वासियांसाठी, क्रिकेट शौकीनांसाठी आणि क्रिकेट राजासाठी ही पहिली वेळ ज्या ठिकाणी आपण पाहतोय रजनी क्रिकेट स्पर्धा. प्रेमचं पहिलं षटक संपन्न झालंय. बोथेंडनं खेळली जाणारी स्पर्धा. दुसऱ्या षटकामध्ये आपण नटराज याला पाहू. वीरेंद्र आणि तेजस ही जोडी मैदानावर आहे. मॅन्डॅरिटी पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगती पथावर ऑन ट्रॅकवर नटराज आलाय. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न केलाय, गतीने बीट केलाय. मी म्हणेन की चांगली गोलंदाजी आहे. कुंडेगाव संघाला जर आपण जवळून पाहिलं तर कुंडेगाव संघाकडे पॅकर्स नाही आहेत, परंतु टॅलेंट फार मोठं आहे. त्यांच्याकडे असणारी गोलंदाजी, त्यांच्याकडे असणारी फलंदाजी आणि त्यामुळे कमीत कमी टुर्नामेंटमध्ये सहभाग घेणारा हा संघ आहे. पण आज घरच्या मैदानावर आपल्या प्रेक्षकांसमोर इथे तुम्हाला खेळ करावा लागेल. फुल टॉस बॉल होता. यावेळेस फक्त दिशा देणं गरजेचं होतं. बीट केलंय. नटराज यांना या कोट्यातील खराब चेंडू टाकला होता, पण तदनंतर देखील तेजसच्या बॅटला मात्र बॉल आलेला नाही आहे. मागील 8 चेंडूचा या ठिकाणी खेळ झाला. 8 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. आरएस कोटनाका संघाच्या वतीने आपण पाहतोय संघर्ष चालू आहे, स्ट्रगल चालू आहे कोटनाका संघाचा. आपण पाहिलंय गत वर्षीपासून स्ट्रगल करणारा संघ यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय. बॉल लॉंगॉनच्या प्लॉट मध्ये फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. सीमारेषा ओलांडणारा हा दमदार षटकार. लाईन आणि लेथ मध्ये थोडासा बिघाड झाला. ओव्हरपिच बॉल स्लॉट मध्ये आला, फेकून दिलं लॉंगॉनच्या प्लॉट मध्ये. तेजसच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. धाव संख्या थोडीशी आकार घेते. पुढचा बॉल आणखी एक वाईड यॉर्कर. चांगली गती आहे, चांगलं कमबॅक केलंय. नटराज आपल्या संघासाठी चांगलं योगदान देत आहे. षटकार आल्यानंतर आपण केलेले हे कमबॅक होतं. पण पोझिशन जर आपण पाहिली ना तर 3 खेळाडू सीमारेषेवर आहेत. एक आपण पाहतोय लॉंग ऑफ. तदनंतर बघा मैदानाच्या बाहेर कोणी शेकोटी पेटवू नका, आग पेटवू नका, सहकार्य करा. आणि आपले व्हॉलेंटियर्स प्रतिनिधी जर असतील तर त्या ठिकाणी आपण लगेच जा. यावेळेस गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चाललाय. क्रॅकिंग स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग देऊन जातील 4 धावा. चार धावा मागच्या बॉलवर आल्या आहेत. मागील 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. या षटकामध्ये एकूण 5 बॉल रिलीज केले तर नटराज यानं 10 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक षटकार, एक चौकार आपण पाहिला. शेवटचा बॉल. यावेळेस बॅटचा एज आहे, अपील केलं जाईल. माघारी परतवलंय खेळाडूला, इनर एज घेतली आहे. विकेट किपर अविनाश शाह वज्रमुठीमध्ये आलाय केल आणि इथून मात्र तेजसा संपलाय खेळ. अविनाश पाटील लय झुंजार कर
ज्या विकेटची गरज होती ना त्या विकेटला मात्र या ठिकाणी काढले या गोलंदाजांना ब्रेक थ्रू दिलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. 2 षटकांना जर आपण धावसंख्या पाहतोय टोटल जाऊन पोहोचली आहे 15च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 5, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10. ही ताकद आहे गोलंदाजी करत असणारा संघ कुंडेगाव स्वतःच्या घरच्या मैदानावर. आणि आज घरच्या मैदानावर खेळतायत ना तरी ते गोष्ट तुम्हाला आवर्जून फोकस करतोय. त्यांच्या टी शर्ट बघा, टी शर्टवर स्वतःचं नाव नाही आहे, आपल्या आईचं नाव आहे. मातृदेव भव. आई हे संकल्पना जर आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आईसारखं दैवत या जगामध्ये नाही आहे. तिच्यासारखी माया आणि तिच्यासारखी छाया या संपूर्ण विश्वात नाही आहे. आणि आईला प्रेझेंट करतायत मात्र इथून या क्रिकेटच्या माध्यमातून कुंडेगावचे खेळाडू. पहिला बॉल चालू षटकातला प्रेमचं मात्र कौतुक करावे लागतील. ज्या पद्धतीनं प्रेमनं या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली, दुसऱ्या षटकामध्ये त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. आमच्या नवघर गावाचे पोलीस बांधव अशोक पाटील यांना आपण विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. पुढचा बॉल गती चांगली होती. यष्टीरक्षक बघा पूर्णपणे झुकून दिले स्वतःला. या चालू सामन्यामध्ये अविनाश अतिशय महत्वाची भूमिका निभावतो. क्रिकेटवर असणारी एक अपार श्रद्धा अविनाशी पाहिली आपण. इथून 2 धावा मिळतील. 1+1 दोन्ही धावा पुढे जातील. 17 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अलंकारसाठी कॅचसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय पंकज दादांकडून, जे कोपर गावाकडून बिलॉंग करतायत. ऐवा कॅचसाठी 500 रुपयाचं बक्षीस. फुल्लार लेनचा बॉल होता. इथून मात्र गती देखील होती. खेळाडूला बीट केलंय. तिसऱ्या पंचांकडे आपण जात आहोत. पाहिलं जाईल इथून बॉल बिमर आहे का. तंत्रज्ञानाचं सहाय्य पीटीसीच्या माध्यमातून आपण हा बॉल रोहन पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. टीव्ही रूम मध्ये आपण पाहतोय फुलटॉस बॉल आहे. आणि यावेळेस मात्र वाईट कंटिन्यू राहील पंच. धावसंख्या वाढली जाईल. 1 धावसंख्या आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. थोडीशी गती अधिक करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचा जजमेंट, तदनंतर त्याची लेंथ थोडीशी बिघाडली आहे. पुढचा बॉल प्रेम आपल्या कोट्यातील रिलीज करेल. यावेळेस आउटसाइड ऑफ साइडला, कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला. पहिल्या षटकामध्ये प्रेमनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ना त्या पद्धतीने दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी होत नाही आहे. कारण चालू षटकामध्ये ह्या षटकातला तिसरा वाईट बॉल आपण पाहतोय. खराब लाईन लेंथ या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. यावेळेस चांगला बॉल. या गोलंदाजानं जर कुठल्याही फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं ना तर कुंडेगाव गावाचे काँग्रेस अध्यक्ष जयवंत दादांकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय. अलंकारनं जर ऐवा कॅच घेतला तर प्रशांत फुंडे आणि पंकज दादा कोपर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे हवेमध्ये बॉल आहे. आकाशा मात्र या खेळीचा अंत झालाय. प्रेमची जबरदस्त लाजवाब गोलंदाजी आली आहे. कोटनका संघाला या ठिकाणी डॉमिनेट केलंय. पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिलाय. अडचणीमध्ये आणलाय. आणखी एक विकेट. कोटनाका संघ आपण पाहिलं मागच्या वर्षीपासून आउट ऑफ फॉर्म मध्ये असणारा संघ. काही टुर्नामेंट मध्ये
यश मिळते, बऱ्याच टुर्नामेंटमध्ये आलेलं अपयश आणि आजच्या काँग्रेस चषकामध्ये देखील थोडीशी खराब स्थिती आहे, कारण पहिल्या 3 षटकाचा जो खेळ या ठिकाणी जवळजवळ होत आलाय आणि तिथे मात्र धावांचं रतीब जर पाहिलं तर 19 धावा मात्र झाल्या आहेत धाव फलकावर. गोलंदाज तयार, पुढचा बॉल यावेळेस अपील केलं जात आहे. पाडप लाईन वर अगदी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. पायाची बोट चिसणारा बॉल होता. इट्स अ परफेक्ट यॉर्कर. चांगला बॉल रिलीज केलाय, गती पाहायला मिळाली. गोलंदाजाचं टेम्परमेंट, फॉलो थ्रू पहा, रिदम पहा, चांगली लेंथ आहे, चांगली गती त्याच्याकडे आहे आणि संघाला साजेसह पोषक अशी गोलंदाजी सध्या करतोय. या षटकातील 4 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. धाबा अजूनही 19 धाबांवरच थांबल्या गेल्यात, 20 धाबांवर थांबल्यात. यावेळेस इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून चेंडूला खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं त्या ठिकाणी. 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेट या मैदानावर कायमस्वरूपी कोणीही राजा नाही आहे. 22 यार्डची विकेट, ज्यावर तुम्ही कितीही वर्ष क्रिकेट खेळा, पण तुमचा एक 3 ते 4 वर्षाचा पॅच जो असतो तुम्हाला चांगलं घवघवीत यश देऊन जातो, नाव देऊन जातो. मान सन्मान पैसा या क्रिकेटमध्ये वाढलेल्या गोष्टी आहेत. पण तुम्ही सलग 10 वर्ष 15 वर्ष म्हणाल तर तेच खेळ तुमच्याकडे राहणार नाही आहे. असे मोजकेच खेळाडू आहेत ज्यानं स्वतःला 10, 15, 20 वर्ष क्रिकेटच्या पटलावर गाजवत ठेवलेला आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोजकेच खेळाडू आहेत. 3 षटकं संपली जात आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो टोटल जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. संत असणारी सुरुवात, 7.33 या गतीनं राहिलेली वाटचाल आपण पाहतोय. काँग्रेस चषक 2026 एक दैदिप्यमान स्पर्धा. प्रेक्षकांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण निवडणुकांची असणारी रणधुमाळी आणि उशिरा झालेल्या सर्व स्पर्धा आपण पाहतोय. कारण यावर्षी एक टेनिस बॉल क्रिकेट हंगामाला सुरुवात नोव्हेंबर पासून झाली. म्हणजे आपण 1 ते 1.5 महिना क्रिकेटच्या मैदानावर फार उशिरानं आलो. त्याचं कारण 6 महिने महाराष्ट्रामध्ये बरसलेला पाऊस, तदनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका, तदनंतर नगरपंचायतीच्या निवडणुका आणि तदनंतर आता पंचायत समिती आणि झिडपी या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये बऱ्याच स्पर्धा ज्या आहेत त्या रखडल्या गेल्या. फार मोठ्या मोठ्या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. पण त्यातही मागील 3 दिवस सुरू असणारी ही स्पर्धा सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांच्या नावाखाली बऱ्याच स्पर्धा आज रणजी क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून महेंद्र शेठ घरत साहेबांच्या नावानं भरवल्या जात आहेत. काँग्रेस चषक, राष्ट्रीय पक्षाची धुरा, रायगड जिल्हा काँग्रेस नेते म्हणून आपण कामगारांच्या चळवळीतला नेता पाहतो, ज्या नेत्याला आज या स्पर्धेच्या उद्घाटन स्थळी देखील आपण पाहिलं होतं. 3ऱ्या दिवसामध्ये आपण ही स्पर्धा घेऊन चाललोय. चालू सामन्यामध्ये कोटनाका विपक्ष कुंडेगाव हा सामना आपण या ठिकाणी अनुभवत आहोत आणि इथून मात्र 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. 3 षटकानंतर धावसंख्या जर आपण पाहिली 22 धाबा. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज वापरला जाईल. आता इथे कोटनाका संघासाठी करोमराची स्थिती आहे, कारण 3 षटकामध्ये असमाधानकारक धाबा 22 चांगल्या मांडल्या जाणार नाहीत. कारण या मैदानावर धावा झाल्या आहेत, 60-70 धावा या मैदानानं पाहिल्या आहेत. अशा वेळेस कोटनाका संघाला कमीत कमी 55 धावापर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं राहील. इथून या राहिलेल्या 2 षटकामध्ये अधिकच्या धावा त्यांना कराव्या लागतील. याच दरम्यान कोटनाका ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष जयेशदादा भोईर यांच्याकडून संघाकरता या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. संघाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणं एक प्रेक्षक म्हणून, गाववाला म्हणून आपण फार गरजेचं आहे. संकट में जो खडा वो सबसे बडा. संघ जेव्हा अडचणीमध्ये असतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं संघाला सपोर्टची गरज असते. यावेळेस फुलटॉस बॉल आहे, हवेमध्ये चाललाय, काही चांगलं घडत नाहीये कोटनाका संघाकरता. फुलटॉस बॉल देखील वाया चाललेत. इथून आलाय विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शैलेश नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फार मोठी जबाबदारी असेल, कारण राहिलेत कोटनाका संघाकडे फक्त 11 बॉल. 11 बॉलमध्ये तुम्हाला अधिक धावा कराव्या लागतील. स्थिती फार खराब आहे. धावांवर पूर्णपणे अंकुश लावलाय कुंडेगाव संघाच्या गोलंदाजानं. दरम्यान पुढचा बॉल यावेळेस ओ हो हो हफवाली बॉल आहे. शॉट ऑफ लेंथ डीप मिड विकेटच्या बाहेर चाललाय. इट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. 6 धावा. गावातील सगळ्या खेळाडूंसाठी आनंदाची बातमी. आज जर कुंडेगावचा संघ टॉप 4 मध्ये जर फिनिश केला ना, तर प्रीतम चोगले यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला ब्रँडेड नामांकित कंपनीचे शूज दिले जातील. टॉप 4 मध्ये जागा तयार करा आणि प्रत्येकाच्या पायामध्ये नामांकित कंपनीचे शूज परिधान करण्याची संधी असेल. प्रीतम पाटील यांच्याकडून यावेळेस ओव्हर पिच बॉल आलाय. फेकून दिलाय. निकाल तोच ठिकाणा तोच. देऊन जातील 6 धावा. संकटात घाबरायचं नाही, ती उभी पाठीशी आहे. पण त्यासाठी प्रयत्न देखील असावे लागतात, कारण असं म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही प्रत्येक गोष्ट देवावर सोपून टाकू शकत नाही. काही प्रयत्न आपल्याला करावे लागतील. इथे प्रयत्न साईला करावे लागतील, कारण मागच्या 2 बॉलमध्ये साईलनं 2 षटकार खाल्लेत. षटकाची सुरुवात विकेटनं केली आणि तदनंतर एक मनोवैज्ञानिक सायकोलॉजिकल प्रेशर साईलवर मात्र येताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण आहे शैलेशाची बॅटिंग. जबरदस्त कमबॅक केलंय. कोटनाका संघाच्या धाबांमध्ये थोडासा भर झालाय. पुढचा बॉल यावेळेस आणखी एक बॉल लंगनच्या भरून चाललाय. आजच्या रात्रीतील आली आहे षटकारांची हॅट्रिक ठोक. आजच्या आपल्या करिअर मधलं पहिलं षटकारांचं हॅट्रिक शैलेशनं आपल्या नावावर केलंय. क्रिकेटच्या करिअर मधलं पहिलं षटकारांची हॅट्रिक आहे. का झाली हॅट्रिक त्याचं कारण आहे. मगाशी आपण पाहिलं डगआउट मधून दीपेश चालला होता. दीपेशला कॅप्टननं थांबवलं आणि शैलेशला जागा दिली. संधी मिळाली आणि शैलेशनं सोनं केलं या संधीचं. चांगली बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, अव्वल दर्जाची क्लास बॅटिंग बघायला मिळतोय. षटकारांची हॅट्रिक झाली. पुढचा बॉल यावेळेस आणखी एक तडाखा दिलाय. ओ हो 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 लाजवाब बॅटिंग. 4 बॉल मध्ये ठोकलेत 4 षटकार. अप्रतिम. आणि जिंकून घेतलं सारं काही. 4 बॉल मध्ये मॅचची गणितं बिघडून टाकली आहेत. दबावामध्ये आलाय यजमान संघ. कुंडेगाव संघावर पूर्णपणे आता दबाव आलाय या गोलंदाजावर. पुढचा बॉल आणखी एक बॉल ओव्हर पिच आहे. हवेमध्ये बॉल. यावेळेस मात्र जेल खाली आलाय खेळाडू. पहिल्या बॉलवर विकेट, शेवटच्या बॉलवर विकेट. षटक संपलं जाईल. इथून साईल याचं मात्र अतिशय महागडं षटक आणि या महागड्या षटकामध्ये आल्या शेवटच्या बॉलवर विकेट.
विशेष सूचना आहे प्रेक्षक वर्गाला, मान्यवरांना, इथे येणाऱ्या प्रत्येकाला, कृपया मैदानाच्या आतमधून आपण बाईक घेऊन येऊ नका. ज्यामुळे जी धूळ आहे ती जास्त वेळ या ठिकाणी हवेमध्ये राहते, त्याचा त्रास देखील आपल्याला होतोय आणि क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला थोडंसं धुकं देखील पाहायला मिळते. धुकं आणि धूर जर मिक्स झालं ना तर त्याची एक वलय तयार होते आणि ती सकाळपर्यंत जाऊ शकत नाही. एक सूचना आपण लक्षात घ्या आणि सहकार्य करा. जवळजवळ 4 षटकं संपले. 4 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली आहे तर तब्बल 46 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 45 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर. स्थिती पहा बदलवून टाकल्या. मागच्या षटकानं 24 धावा आल्या. मागच्या षटकामध्ये शेवटचं षटक घेऊन आलाय विनायक नावाचा गोलंदाज आलाय. शॉट ऑफ लेंथ, बॅटचा एज या ठिकाणी घेतला आहे. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 22 धावा होत्या. चौथ्या षटकामध्ये 24 आल्या. गणित बिघडली. 46 धावा आपल्याला बघायला मिळाल्या आणि 46 धावा इथून मात्र राहिलेल्या 5 बॉलमध्ये किती धावा जमू शकतायत कोटनाकाचे खेळाडू. यावेळेस खोदून काढला बॉल. लॉंग ऑन रिझर्व मध्ये कार्पेटचा गरंगळत जाणारा हा बॉल. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. एका धागेवर संतुष्ट आहेत दोन्ही खेळाडू. 48 धावा धाव फलकावर लागल्या जातील. 48 रन्स. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठे फटके उपेक्षित राहतील की ठोकले जातील, शेवटच्या बॉलमध्ये काय होईल. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळी स्टॉपेज आहे. हवेमध्ये बॉल झेलखाली आला आहे स्वतः गोलंदाज. मिस जज कॅच या ठिकाणी बघायला मिळाला. कॉलिंग नव्हतं दोन्ही खेळाडूंमध्ये. मिस कम्युनिकेशन आणि तदनंतर 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळाली. 49 धावा. विनायकने या षटकामध्ये कमबॅक केलंय. कारण आपण पाहिलं मागच्या 5 बॉलमध्ये 4 षटकार आले होते. तदनंतर विनायकने या षटकामध्ये 3 चेंडू रिलीज केले. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. 49 धावा झाल्या आहेत. पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक एज आहे. प्रयत्न केला यावेळेस अविनाश पाटील. पूर्णपणे सामना झोकून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि हे आजची गोष्ट नाही आहे. अविनाश नियमितपणे बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिहेरी भूमिका करतो. 50 धावा कोटनाका संघाच्या स्कोअर बोर्डवर आले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके येतील का? 2 मोठ्या फटक्यांचा विचार या ठिकाणी नक्कीच केला जाईल. चार चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्या आहेत. चांगलं कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी आहे. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा बॉल. परफेक्ट यॉर्कर. चांगल्या पोझिशन मध्ये आल्यानंतर चेंडू रिलीज केलेत. अगदी मागच्या षटकामध्ये लागलेली जखम, त्या जखमेवर एक चांगलं मलम टाकलंय विनायक नावाच्या या गोलंदाजानं. कारण मागील 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा, प्रत्येक बॉल मागे एक सिंगल दिली आहे. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल असेल या षटकातील आणि डावातील. फुलटॉस बॉल आहे. टायमिंग चुकलंय. चालू डावामध्ये कोटनाका संघाला 4था फुलटॉस बॉल होता ज्यावर धावा आलेल्या नाही आहेत. इथून 52 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 53 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जात आहे. याच दरम्यान आपण पाहतोय नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, डॅशिंग नेतृत्व, काँग्रेसचे नेते आणि महेंद्र शेठ घरत साहेबांचे अतिशय जवळचे संबंध असणारे डॉक्टर मनीष पाटील सरांचे या ठिकाणी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. जासई झेडपी मधून प्रचंड बहुमताने जन विजय प्रस्थापित केला, संपादित केला अशा डॉक्टर मनीष पाटील सरांचं या ठिकाणी होणारं शुभागमन, त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. पहिला डाव या ठिकाणी संपला जाईल आणि पहिल्या डावानंतर 53 धावांचा रतीब या ठिकाणी सेट केलाय. दुसऱ्या डावामध्ये काय घडेल ते आपल्याला बघायला मिळेल. तद्वर चलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सन्मान असतील, काही सूचना केल्या जातील.
चला टॉससाठी या दोन्ही टीम कॅप्टन आरपी एंटरप्राइजेस नवघर आणि डॉल्फिन डोलगर. चला मी दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधतो. टॉससाठी या दोन्ही टीम कॅप्टन. नेक्स्ट मॅच प्रथमतः टॉस करण्यात येईल. हरेश व चंद्रहास पाटील साहेब यांचं आगमन झालेलं पाहायला मिळतं. आपलंही हार्दिक स्वागत. मच्छिंद्रजी मडवी साहेब यांचं आगमन झालेलं पाहायला मिळतं. आपलंही हार्दिक स्वागत. दुर्वेजी कोळी डोलगर यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळतं. साहेब आपलंही हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या टॉस केला जाईल आरपी एंटरप्राइजेस नवघर आणि त्याच्या अगेन्स्ट डॉल्फिन डोलगर. डॉल्फिन डोलगर टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला. मी लक्ष वेधत नवघर टीम कॅप्टन. चला लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा. चला टॉस साठी या आरपी एंटरप्राइजेस नवघर. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उद्यात आणि कोटनाका संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. राघोबा शैलेश कोटनाका टीम. एकाच मॅच मध्ये धुमाकूळ पाहायला मिळाला. 4 बॉल 4 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. धावा आल्या नव्हत्या पूर्वार्धामध्ये आणि अगदी मोक्याच्या क्षणी रन्स येत असताना पाहायला मिळाल्या. चला नवघर संघ आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. येस चल या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण इन्व्हाइट करू डॉक्टर मनीष पाटील सर ज्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच टॉस केलं जाईल. डॉल्फिन डोलघर विपक्ष कनकेश्वरी नवघर या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. मस्त सन्माननीय अतिथी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लागलेली आहे आणि इथे टॉस केला जातोय. दोन कॅप्टन्स मान्यवर अतिथी डोलघर विपक्ष नवघर या दोन संघादरम्यान टॉस आहे. इस टॉस टेल इज अ कॉल अँड ऑफ हेड. डोलघर संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय या ठिकाणी सांगायचा आहे. फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. काय आपण एक काँग्रेस चषकामध्ये स्पर्धा खेळतो. कुंडे गावामध्ये पहिली स्पर्धा. या अगोदर तुम्ही या मैदानावर कधी खेळलायत का? हो मागचीच टुर्नामेंट खेळलो. चला मागच्या स्पर्धेमध्ये आपण खेळलात. यावर्षी तुमचा संघ कशा पद्धतीने खेळतोय? चांगल्या पद्धतीने खेळलो. चला कनकेश्वरी नवघर संघाचं एक चॅलेंज आहे. ज्या संघामध्ये अतिशय प्रदीर्घ अनुभव आपल्याला बघायला मिळतो त्या संघाचं चॅलेंज काय तयारी या सामन्याची? काय नाही आमचं आम्ही फक्त 100% देण्याचा प्रयत्न करू. येस नॅचरल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतील डॉल्फिन डोलघर संघाचे कॅप्टन या ठिकाणी सांगेल. दिनेश कशा पद्धतीने या वर्षीचा क्रिकेटचा हंगाम राहिलाय तुझ्यासाठी? हंगाम तर खूप छान राहिलाय परंतु रिझल्ट काही भेटत नाही. चला रिझल्टच्या अपेक्षेमध्ये आहेत. संकट येतात आणि ती निघूनही जातात पण आपण आपल्या प्रयत्नांवर ठाम असणं फार गरजेचं आहे. कुंडे गावामध्ये होणारी पहिली रणजी क्रिकेट स्पर्धा काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? पहिली गोष्ट म्हणजे खूप चांगलं आयोजन केलेलं आहे ते आणि दरवर्षी करावं अशी इच्छा आहे. आणि दरवर्षी तू त्यांच्या पाठीमागे देखील असणं देखील गरजेचं आहे कारण तुझं सहकार्य हे फार मोठाचं राहील. दिनेश बंडासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर मनीष पाटील सर या ठिकाणी आपल्याशी जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आज सर या एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी संपादित केला आहे. जासे झेडपी मधून लोकांचं कौल ज्यांना मिळालं, विश्वासाचं मत ज्यांना मिळालं आणि आज झेडपी सदस्य एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर मनीष पाटील सर कैक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य आपण पाहिलंय आणि आज त्यांची उपस्थिती काँग्रेस चषकामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी देऊ. तदनंतर आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये राजेश दादा पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन आहे आणि तदनंतर राजे दादांचा या ठिकाणी होणारा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या ठिकाणी करू. मानाची सन्मानाची ही शाल परिधान केली जात आहे. हा सन्मान आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करू.
खर तर श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा आणि आज राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सन्माननीय नेते, रायगड जिल्हा अध्यक्ष, कामगारांचे नेते महेंद्र शेठ घरत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेली ही स्पर्धा काँग्रेस चषक, या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचे सर्व शिलेदार आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत आहोत. तदनंतर मी सचिन दादांना विनंती करतोय की आपण या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. एस प्रदीर्घ त्रासानंतर मिळालेले जे यश असतं ते फार मोठं असतं. मग ते यश तुम्हाला राजकारणामध्ये येऊ द्या किंवा मग ते क्रिकेटमध्ये येऊ द्या, कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत कुठेही वाया गेलेली नाही आहे. तुमचं बघितलेलं कार्य डॉक्टर मनीष पाटील सर, लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं आणि विश्वासानं तुमचं काम केलं. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आपण श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा आणि संपूर्ण गावाच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊ. चलूया प्रेझेंटेशन बॉक्समधून परत एकदा महाराष्ट्राचा एक धडधाकड आवाज जयेश भोसले सरांच्या आवाजाकडे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. पुढच्याच बॉलवरती आणखीन काहीतरी करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर इथे अविनाश बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. खरं तर एक मोठा धक्का संघाला लागलेला पाहायला मिळतो आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये 53 धावा या चेसेबल आहेत. या मैदानावरती धावा बनतात, बनवणारा हवा त्या दर्जाचा खेळ साकारणं गरजेचं राहील. मैदानाच्या आतमध्ये तो खेळ साकारायला हवा, तो साकारता आलेला नाही आहे. एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर मान्यवरांची शुभ उपस्थिती आधी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. जास्त जिल्हा परिषद गण आणि विजेते आदरणीय डॉक्टर मनीष पाटील साहेब यांचं आगमन तुम्ही पाहताय. राजेजी पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य चिरले ज्यांचं आगमन पाहायला मिळतं. सचिनी घरत साहेब यांचं आगमन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय. दुर्वेजी कोळी डोलगर यांचं आगमन, मच्छिंद्र मडवी साहेब, हरेश्वर पाटील साहेब यांचं आगमन पाहायला मिळत आहे. या मैदानाच्या आतमध्ये एक मोठा प्रहार झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. नटराज मडवीच्या बॅटमधून येणारा हा लांब लचक षटकार पाहायला मिळालाय. तो आल्याची जाणीव करून दिली आहे त्याने. नटराज मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार आला आणि इथे सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 8 धावा धावलकावरती पाहायला मिळतात. लक्ष मोठं नाहीये तितकंच, एक मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा नाहीये अशा परिस्थितीमध्ये दीपेश यावेळेचा बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, शरीरभेदक मारा इथे पाहायला मिळालाय. दीपेश नाईकला गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. खरं तर एक युवा प्रतिभावान आहे. KL राहुल सारख्या खेळाडूला जो नेटमध्ये गोलंदाजी करतो, रिंकू सिंग सारख्या खेळाडूला ज्याने नेटमध्ये गोलंदाजी केलेली, असा कोट नाक्याचा असणारा दीपेश नाईकला गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. लेदर बॉलचा दांडगा अनुभव आहे त्याच्याकडे. याही वेळेचा बॉल खाली राहिला होता, स्किट झाला, कटर पाहायला मिळाला, फिंगर रोल केली होती. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न इथे घडलं तरी काय, सिंगल घेतली, दुहेरीसाठी पलटले. परंतु मी म्हणेन की 4ही बनल्या असत्या, परंतु नटराज मडवी एक धाव घेतानाच तो अर्धा बाउंड्री लाईन पर्यंत आला होता. या कारणास्तव धावा इथून मिळाल्या. त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने बधारेल स्कोर कार्डवरती धावा आहेत ते एकंदरीत 10. जो आस्किंग रन रेट आहे ना तो इथे प्राप्त झाला असंच म्हणावं लागेल. 10 बनल्यात. 53चा पाठलाग चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी आताच मॉनिटर ऑन केलं PTCच्या माध्यमातून, स्मार्ट TV, लॅपटॉप, स्मार्टफोनच्या माध्यमातून जॉईन झाले, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एका बाजूला श्री गणेश हनुमान प्रसन्न कुंडेगाव कोळीवाडा हा संघ बॅटिंग करतोय. राघोबा शैलेश कोटनाका या संघाच्या अगेन्स्ट. पूर्वार्धामध्ये 4 बॉल 4 षटकार पाहायला मिळाले होते. सुहेशच्या बॅटमधून ते षटकार पाहायला मिळाले आणि त्याने संघाला मॅचमध्ये घेऊन आला. 5 बॉलमध्ये 4 षटकार आणि एकंदरीत 24 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. खुलातला बॉल ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे.
रन्स मिळणार नाही. अर्थात एकंदरीत पाहिलं तर हा डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. येणारे चेंडू शेष राहिले 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली ती 43 धावसंख्येची. येणारे 24 बॉल 43 ची गरज. एक ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. एक गोष्ट लक्ष वेधेन मी, विनाकारण नाहक इथून तिथून जर का वाहनं तुम्ही फिरवत असाल तर ती कृपया फिरवू नका. शेकोटी कोणी पेटवली असेल तर ती कृपया पेटवू नका. मैदानावरती हे जी धूळ आणि धुक्याचं सावट एकत्रितपणे आलंय याच्याने कॅमेरामध्ये बॉल साईड होत नाहीये. आणि अगदी त्याच वेळेला मी लक्ष वेधेन, एक कार आहे स्मोकिंग कार, स्मोकेड टॅक्सी, ती थोडीशी अजून पाठीमागे उभी केलात तर ती बरं होईल. कारण धूर जास्तीचा झालाय. जर का संदीपजी पाटील सरांनी रुमाल बाहेर काढला याच्याने समजूनच घ्या मैदानावरती किती धूळ झाली आहे. अंपायर्सलाही आपल्याला स्वतःला सावरणं गरजेचं आहे. थोडी काळजी घ्या. दहा धावा धावलकावरती पाहायला मिळाल्या. 10 ऑन दी बोर्ड आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. अभिषेक भोईरला इन्व्हाइट करण्यात आलाय. लोअर फुलटोज होता. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला तैनात आहे. सिंगल अर्जित करण्यात येईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. एक अपॉर्च्युनिटी होती मोठा फटका खेळण्याची, ती मुभा होती, परंतु त्या मोठा फटका खेळता आलेला नाही आहे. सिंगल आली. संघाच्या धावसंख्येमध्ये 11 धावा धावलकावरती आहेत. अजूनही 42 ची गरज. 23 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. ज्या बॅटरने षटकार ठोकलाय सध्या तकडीला तो नटराजला तुम्ही स्ट्रायकर एंडला पाहताय. लांब लचक फटका त्याच्या बॅटमधून येता क्षणी तो जणू काही घरातून सेट होऊनच आलाय. अशाच प्रकारे त्याने स्ट्रोक केला होता. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो आणि आज त्याला तो खेळ साकारावा लागणार आहे. आपण घरच्या आयोजनामध्ये आहोत, घरच्या मैदानावरती आहोत, गावामध्ये आपण खेळतोय. उजव्या यशीच्या बाहेर हलक्या हाताने केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. वेगाने एक एक धाव महत्वाची आहे. मोठ्या शिताफीने राबत रन्स कंप्लीट करण्यात येत आहेत. एका एका धाब्याने संघाला पुढे घेऊन जायचं आहे. लक्ष जरी काही आटोक्यात असेल परंतु कोणती धावसंख्या यशाची आम्ही देत नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की आपण सहजासहजी या धावा चेस करू शकतो, अशातला बाबी नाही आहेत. महत्वाचे सामने आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आहे. एक एक धाव सस्पेन्सने भरलेली राहील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेग. डॉट बॉल. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. याच दरम्यान आपण पाहतोय रवी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करू. तदनंतर आपण पाहतोय कुंडेगाव म्हटलं तर कला, संस्कृती, परंपरा याची खाण आहे. आणि आपल्या गावामध्ये असणारी श्री गणेश हनुमान नाट्य मंडळ, त्या नाट्य मंडळाचे कलाकार सन्माननीय भरतजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण कृपया प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि इथून या सामन्यांचा आनंद घ्यावा. सन्माननीय जयवंत पाटील यांना देखील आपण विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये यावं आणि सामन्यांचा आनंद घ्यावा. स्कोरकार्ड वरती धाबा आहेत त्या 12. लोअर फुलटो जो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये सिंगल येते. एक एक धावा बनवण्यासाठी संकटांना अडचणींना सामोरं जावं लागतंय, परंतु यशाचा मार्ग सोपा करण्यासाठी आपण म्हणतो ना की धुक्याने एक गोष्ट आवर्जून शिकवली आहे. लांबचं दिसत नाही ना त्यावेळेला एक एक पाऊल पुढे टाकायचं. आणि आज तुम्हाला एक एक पाऊल पुढे टाकावं लागणार आहे. संयम, धीरोधार्तता चांगली असावी लागेल. स्ट्रायकर एंडला नटराज. पुढचा बॉल कमी गतीचा होता. ऑन साइडला इम्प्रोवाइज केलाय. आधुनिकतेचा आविष्कार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार.
19 धावा धावलकावरती आहेत. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. आज लढावत लागणार आहे. आज घरच्या मैदानावरती आहोत, आपल्या स्वतःच्या आयोजनामध्ये आपण खेळतोय. लढवई या वृत्ती दाखवावीच लागेल, रस गोळा कराव्याच लागतील आणि ती नटराज मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगले स्ट्रोक आले त्याच्या बॅटमधून. नटराज मर्बीने 2 षटकार ठोकलेत. अद्याप तो हार मानायला तयार नाहीये. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. कष्ट करावे लागतील, घाम गाळावा लागणार आणि तो इथे घाम गाळायला जातोय. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की मोत्याच्या हारांपेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो आणि तोच घाम तुम्हाला इथे गाळावा लागणार आहे. चला थोडी घाई करा, कोटनाका कर, मी आपलं लक्ष वेधन. 19 म्हणल्यात येणारे 18 बॉलचा खेळ शेष राहिला आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी गरज आहे ती 34 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 34ची गरज. तेजस भोईर गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतात. तेजस भोईर पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने सज्ज होत असताना तेजस भोईर फिंगर रोल केली होती. हाफ ट्रॅकर बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. 32ची अजूनही गरज आहे. 17 चेंडूचा खेळ, 17 बॉल आणि 32 धावा. अंतर फारसं मोठं नाही आहे. या मैदानावरती धावा सातत्याने बनताना पाहायला मिळाल्यात. रन्स बनतात, बनवण्यासाठी तो आत्मविश्वास असायला हवा. मिलिंद पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडलाय. इथे फ्लाइट दिली आहे डाऊन द ग्राउंड, ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट मारलाय, फ्लॅट मारला, ग्रेट मारलाय, षटकार. ते आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा तुम्ही पाहताय. काँग्रेस चषक षटकार आला. संघाची धावसंख्या 27, 27 ऑन दी बोर्ड. 26 ची गरज. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे आवश्यकता होती का हा प्रश्नचिन्ह उद्भवतो. कारण सरळ बॅटने 2 बॉलवरती चांगल्या धावा गोळा केल्या होत्या. मिलिंद काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. अनेक वेळेला आपण म्हणतो की घी अगर उंगली से, सीधी उंगली से ना निकले तब उंगली टेढ़ी करनी जरूरी होती है. परंतु सरळ बॅटने धावा येत आहेत तुमच्या. ऑन साइडला लगातारचे 2 बॉल डॉट आले. फ्लाइट दिली आहे, फलंदाजाला मुभा दिली आहे, परंतु त्याच वेळेला आपण पाहिले आता लगातार 2 बॉल डॉट देखील आल्यात. मागील 4 बॉलमध्ये जर का 8 धावा आल्यात, परंतु 2 बॉल त्यामधले डॉटही आल्यात, त्याची चर्चा निश्चित होईल. पुन्हा एकदा फ्लाइट दिली, लिडिंग एज घेतलाय, बॉल हवेमध्ये, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे हेजिटेशन्स. स्वतःला आवरलं, सावरलं. पुन्हा एकदा क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतं नटराज. धावाली ती 1, एकंदरीत 5 बॉलमध्ये एकंदरीत आपण पाहिलं आता 9 धावा आल्यात. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात त्या 28. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 25 ची गरज. 13 चेंडू 25 धावा. हा बॉल सर्वाधिक महत्वाचा आहे. यदा कदाचित या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. ते अर्थातच या सामन्यामध्ये कुंडेगाव कोळीवाडा या संघाचं, आणि ते होईल का, मॅच मध्ये शिरकाव होईल का, षटकार हवा आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतो आहे. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज तुम्ही पाहताय. पुढचा बॉल, इथे फ्लाइट दिली, लगातारचे 3 बॉल डॉट आले या षटकामध्ये. 3 चेंडूमध्ये धावा आल्या, स्कोर कार्ड मध्ये धावा बनल्यात त्या एकंदरीत पाहायला मिळतात त्या 28. येणारे बॉल राहिले 12 बॉल आणि 25 ची गरज.
बॉल आणि विजयासाठी 25 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 12 चेंडू आणि 25 धावा. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. वेळ बदलणार काही या सामन्यामध्ये. जर का खऱ्या अर्थानं आपण गुंडेगाव कोहेवाडा हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला तर या गावच्या सरपंचिका सुनीता नितीन मडवी यांच्या माध्यमातून दिलं जाणाऱ्या संघासाठी ट्रॅक अँड टी शर्ट्स अर्थात ड्रेस कोड्स सविता नितीन मडवी यांच्या माध्यमातून आमचे दिनेजी पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांनाही आपण पाहणार आहात नेक्स्ट मॅच मध्ये. सविता नितीन मडवी यांच्या माध्यमातून सरपंच यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. त्या अर्थात संघासाठी ट्रॅक आणि टी शर्ट्स दिले जातील. 12 बॉल आणि 25व्यात सुपर 4 मध्ये संघ दाखल होईल का, त्याची चर्चा इथे होत असताना मला मिळाली आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल दीपेशला इन्व्हाइट करण्यात आलाय. दीपेशचा एंड बदलला आहे. गोलंदाजी मार्क वरती त्याला आपण पाहत आहोत. नामाश्रबा स्टेशन एंडकडून तो दाखल होतोय. हाफ ट्रॅकर होता. इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 11 बॉल आणि आता मात्र 25 ची गरज. रिव्हर्स खेळण्याचे जास्तीचे प्रयत्न करतोय मिलिंदला पाहिलं तर मागील मिलिंदच्या अगेन्स्ट 5 बॉल डॉट आल्यात. एकंदरीत त्याने चेंडू फेस केलेले पाहायला मिळालेत. 10 बॉल फेस केलेत त्याने आणि 10 बॉल मध्ये केवळ 11 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 10 मध्ये 11 बनवल्यात. लोअर फुल टोस होता. फॉलो केलं बॅटरला. सिंगल अर्जित करण्यात येईल. येणारे 10 चेंडूचा खेळ शेष राहिला. 24 ची गरज. दीपेश नाईकला इन्व्हाइट करण्यात आला आणि तो चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. बॉल लागलाय कारण पाणी जाऊ देत मैदानाच्या आतमध्ये. दहा बॉल आणि विजयासाठी 24 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते आहे. पंचांनी बॅटकट सांगितलं आणि अर्थात बॉल बॅटला लागला आणि तदनंतर अवघड जागी लागलाय, त्यामुळे अधिकचा जोराने लागतो. थोडी काळजी घ्या. मिलिंदला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि आता मात्र 24 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 10 चेंडू आणि 24 धावा. 10 चेंडू आणि 24 ची गरज. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. दीपेश नाईकची गोलंदाजी नेहमी लाईक केली जाते आणि तो गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल झाला. एंड बदललाय. दृष्टिकोन कसा ठेवील, कारण कुंडेगाव एंडकडून गोलंदाजी करत असताना त्याने चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु यावेळेला त्याचा एंड बदललाय. नावाशिबा स्टेशन एंडकडून तो आलाय. आडवा बाटने फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
होय, इंटरनॅशनल कामगार नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. भारताचा सामना मग ऑस्ट्रेलियामध्ये असू द्यात किंवा इंग्लंडमध्ये आवर्जून ज्यांना आपण पाहिलं आणि अगदी नुकताच अग्रिभूषण पुरस्कार ज्यांच्या नावावरती पाहायला मिळाला आहे. कामगारांचे कैवारी, कामगार नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. नसताना सत्ता चालतो ज्यांचा पत्ता, असा माणूस आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेब यांना तुम्ही, यांचं गाणं तुम्ही ऐकताय. 18ची गरज राहिली. 9 चेंडूचा केश यश आहे मैदानाच्या आतमध्ये. नटराज का बॅटिंग करतोय तो, त्याचा थाटच निराळा आहे. त्याने वाट लावायला घेतली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फॉलो केलं होतं बॅटरला, रनसाठी पुढे सरसावला मिलिंद. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 18ची गरज. 8 चेंडू आणि 18 धाबा. सामन्याला कलाटणी मिळतीये. काही चेंडू गोलंदाजाचे, काही चेंडू फलंदाजाचे. क्रिकेटचा खेळच असा राहिला आहे, कधी फलंदाज कधी गोलंदाज. या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. मॅच बनली, सामना बनलाय. दिपेश पुढचा बॉल. आदरणीय महादेवजी भंडासाहेब यांचं आगमन झालं पाहायला मिळत आहे. हेलिकॉप्टर लुक दिला ऑन साइडला. आपल्या फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार. मयूर ना महादेवजी भंडासाहेब यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय कराडी समाज अध्यक्ष तथा पंचायत समिती माजी उपसभापती म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत. 7 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 12ची गरज. षटकार आलाय. मोठी फटकेबाजी चालू आहे. नटराज यावेळेला खुला टाकला. थेट यष्टिरक्षकाचा भेद. येणारे 6 बॉल. आता मात्र 12ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. एक इतिहास आवर्जून तुमच्यापर्यंत सांगेन. 6 बॉल 13 धावा याच मैदानावरती जीवित मात्रे मैदानावरती उभा असताना बनलेल्या नाही आहेत. येणारे 6 बॉल 13ची गरज. एक ब्रेक घेऊयात. डीजे गेलो आणि असा आलो. चला घाई करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या. 6 बॉल 12 हव्यात. खोटनाका संघ मॅच मध्ये आला, त्याचं एकमात्र कारण राहिलं. एका षटकामध्ये 4 षटकार पाहायला मिळाले होते. 6 बॉल आता मात्र 12ची गरज राहिली या सामन्यामध्ये. महादेवजी भंडासाहेब अखिल भारतीय कराडी समाज अध्यक्ष माजी उपसभापती पंचायत समिती उरण ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. एक्सपिरियन्स कॅम्पेन आपल्या अनुभवाच्या जोरावरती मैदान गाजवणारा संघाचा महत्वाचा खेळाडू आकाश भोईरला इन्व्हाइट करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क बर्दी. आज कोटनाका गावाचे 2 संघ खेळत आहेत. दिनेजी पाटील आपण पाहिलं तर क्रिकेटच्या वर्तुळामध्ये एकाऐवजी गावाचे 2-2 संघ खेळू लागलेत. काल भेंडकर संघ या मैदानावरती खेळला आणि करळलाही खेळला. 2 विविध संघ विविध मैदानावरती खेळताना पाहायला मिळाले. परंतु कालच्या दिवशी ना शेलगर संघ मी करळच्या मैदानावरती पाहिला होता. निलेश इलेवन जावळे संघाच्या कॅप्टनने आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला की आमची आता एकत्रितपणे आम्ही खेळतोय. एकीचं बळ आलं आणि म्हणून आम्ही सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालो. एकत्रित केल्यानंतर खूप काय गोष्टी साध्य होतात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय तो अर्थात आकाश. चला घाई व्हायला हवी. पहा 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. दुसरा सामना चालू आहे. इथून 7 मॅचेस बाकी आहेत. थोडी घाई करा. प्रत्येक संघाला नम्रतेची विनंती आहे.
चला थोडीशी घाई व्हायला हवी आकाश. पुढचा बॉल स्ट्रायकर एंडला मिलिंद. 6 बॉल 12. 6 चेंडू आणि 12ची गरज. पहिला बॉल या शेवटच्या षटकातील. काय घडणार या बॉलवरती? खोलातला बॉल होता, सिंगल अर्जित होईल. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. मागील एकंदरीत पाहिलं ना तर 13 बॉलमध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर बॅटिंग करताना एका बाजूला तुम्ही पाहिलं मिलिंदला स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला येतो, त्याने बॉल फेस केलेत. मिलिंदच्या बॅटमधून अद्याप बारा बॉल त्याने फेस केलेत. 12 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 13 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. संघासाठी थोडंसं दुःखदायी असं प्रदर्शन बनावं लागेल, कारण बॅटिंगमध्ये रन्स गोळा करावा लागतील. या मैदानावरती धावा बनतात. 5 बॉल 11ची आवश्यकता. लॉंगॉनला केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नटराजच्या बॅटमधून रन्स येतात 4. चौकार. खेळाडू एकटाच लढतोय मैदानाच्या आतमध्ये. किती बी समोर येऊ द्यात, त्यांना एकटा बास. एकटाच लढला हा खेळाडू. येणारे आता मात्र 4 बॉल आणि 7ची गरज. नटराज मडवी मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय. चौकार, षटकार, तुफानी आतिषबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 4 बॉल 7ची गरज आहे. नटराज मोठा फटका येईल का त्याच्या बॅटमधून? ज्या रीतीने त्याने आपले अतिशी तेवर दाखवलेत, तो थांबायला तयार नाही. पुढचा बॉल याही वेळेला खोला टाकला होता, समोर केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न झालाय जरूर. सेकंड रन कंप्लीट झाली. 5ची गरज राहिली आहे. 3 चेंडू आणि आता मात्र 5 धावसंख्येची आवश्यकता. एकनाथ माळी असते तर आवर्जून म्हणाले असते. आता रंगात आली ही मॅच. सामना रंगात झालाय. येणारे 3 बॉल आणि आता विजयासाठी 5ची गरज राहिली. मैदानाच्या आतमध्ये नटराज ज्या रीतीने तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला, ज्या रीतीने खेळ त्याने साकारलाय. भराजी भोईर साहेब नवघर यांच्या माध्यमातून जिंकलेल्या संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. होय, तो दिवस देखील लवकर येतोय. मार्च मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा भाई चषक पाहायला मिळणार आहे. आणि नवघरकरांचा सर्वाधिक मोठ्या 2 स्पर्धा मार्च मध्ये येत आहेत. एक नव्हे तर कदाचित 2 होते. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या. त्या अर्थात 48. 3 बॉल आणि 5ची आवश्यकता राहिली आहे. पुढचा बॉल आकाश. नटराज लोड फुलटोच होता. ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सेकंडचा कॉल दिलाय. डेंजर एंट्री. नटराज धावतोय. सेकंड रन कंप्लीट. तो मैदानाच्या आतमध्ये पडतोय, लढतोय, झगडतोय, परंतु संघासाठी तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला पाहायला मिळतो आहे. धावा गोळा करतोय. काय बॅटिंग गेली आहे नटराजने. सतीजी मात्रे बेलपाडा यांचं देखील आगमन झालंय. युट्यूबर आहेत, प्रसिद्ध युट्यूबर. आपलंही हार्दिक स्वागत. नटराजच्या खेळाचा विचार केला तर तो बॅटिंग सध्या घडीला करत असताना 1 साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तो आला, त्यांनी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही. दोन बॉल आणि आता 3ची गरज. 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशबंद नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. नटराज मडवीला कोणी अडवायला तयारच नाहीये. तो एकटा लढतोय मैदानावरती. चांगला खेळ त्याने साकारलेला पाहायला मिळालाय. 2 चेंडू आणि 3ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. 2 बॉल 3. चला थोडी घाई होऊ द्यात. 2 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 3ची आवश्यकता राहिली आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3ची गरज. पुढचा बॉल खुला टाकण्याचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड अपील. कहाणी में ट्विस्ट. आकाश भोईरला सफलता.
नटराज मडवी बाद झालाय, परंतु त्याची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. 1 बॉल 3 ला मॅच, फलंदाज बाद. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 1 बॉल 3 ची गरज या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 3 धावा. काय घडेल या सामन्याच्या दरम्यान, अगदी चुरशीची लढत मैदानावरती पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ पहा किती रंग भरतो. अनेक वेळेला आपण पाहिलंय की पुढे असण्याचा गर्व, मागे असण्याची खंत कदापि बाळगायची नाही. 6 बॉल 12 हव्या होत्या या सामन्यामध्ये. मॅच शेवटच्या बॉलवरती गेली. 1 बॉल 3 ची गरज राहिली आहे. चित्तथरारक, रोमांचक, रोमहर्षक अशी लढत मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते. चला घाई करा, मी लक्ष वेधेन. चला थोडीशी घाई करा. आकाश, तुम्ही स्वतः एक आयोजक आहात. कोट नाक्यावरती मला वाटतं उरण तालुक्यातील सर्वात जास्त स्पर्धा डे आणि नाईट मध्ये आयोजित केल्या जातात. नाईट मध्ये कमी, परंतु डे मध्ये जास्तीच्या. त्यामुळे तुम्हालाही ठाऊक आहे की वेळेचं महत्व किती आहे. थोडीशी घाई करा. येणारा 1 बॉल आणि आता मात्र 3 ची गरज. 1 चेंडू आणि 3 ची आवश्यकता. 1 बॉल 3 स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर दाखल होत असताना अर्जुनला पाहायला मिळतो. 1 बॉल 3 धावा संख्येची गरज. मॅच आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. 1 चेंडू आणि 3 धावा. आकाश भोईर. 1 बॉल 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार ठोकत अर्जुनने सामना इथे जिंकून दिलाय. भोराजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. भरत भोईर 500 रुपयाचा कॅश प्राइज जिंकणाऱ्या संघासाठी आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणाला देऊयात? षटकार मारून संपवली मॅच त्याला का नटराजला? कोणाला द्यायचा मॅन ऑफ द मॅच? 33 धावांची उपयुक्त आणि बहारदार खेळी करणारा नटराज राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार. नटराज या प्लेअर ऑफ द मॅच. आणि संघाचा कॅप्टन या भराजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नवघर गावचे आदरणीय भराजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्याच वेळेला मॅन ऑफ द मॅच या मी नटराजला विनंती करतोय. नटराज मडवी त्वरित या मॅन ऑफ द मॅच त्याला देण्यात येईल. वारंवार तुम्हाला विनंती केली जाते, मैदानाच्या आतमध्ये गाड्या चालवू नका. धूळ भरपूर झालेली आहे.